महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत एक शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेले आहे आणि ते गुरुवार म्हणजे कालच्या डेटमध्ये 16 तारीख, कालची 16 तारीख होती, काल जे हे प्रकाशित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये शुद्धीपत्रकामध्ये असं म्हणण्यात आले बघा, महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जाहिरात क्रमांक 17/2026 दिनांक 25 जून 2026 ची ही जाहिरात आहे आणि या जाहिरातीच्या अनुषंगाने काही सूचना जे आहे विद्यार्थ्यांसाठी फॉर्मच्या संदर्भामध्ये देण्यात आलेल्या आहे. तर बघा, याच्यामध्ये सूचना दिलेली आहे. गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधील 2619 रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 25 जून 2026 रोजी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये प्रस्तुत परीक्षा ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित सीबीटी पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. तथापि प्रस्तुत परीक्षा प्रचलित पद्धतीने ऑफलाईन ओएमआर आधारित घेण्याबाबत उमेदवारांकडून होत असलेली मागणी व उमेदवारांकडून प्राप्त निवेदने विचारात घेऊन ऑफलाईन संगणक प्रणालीवर आधारित सीबीटी पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय हा जुलै 2027 अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात आलेला आहे. म्हणजे यावरून असं समजण्यात येत आहे की ही सीबीटीची जी परीक्षा आहे तर ही यावेळेस होणार नाही. ही जुलै 2027 नंतर जर कदाचित लागू केली तर त्यापासून संगणक प्रणालीवर एक्झाम होईल. तर त्यामुळे गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 प्रचलित पद्धतीने म्हणजे ऑफलाईन पद्धतीनेच या आधारावर घेण्यात येणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप गुड न्यूज आहे, कारण की खूप विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, यासाठी खूप रस्त्यावर उतरले विद्यार्थी. बघा, लायब्ररी सोडून, अभ्यासाचं ठिकाण सोडून या मागणीसाठी रस्त्यावर उतरून त्यांनी स्वतःच्या अधिकारांसाठी लढले. अशा पद्धतीने त्यांना न्याय मिळाला विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्या विद्यार्थ्यांचा हा एक आनंदोत्सव साजरा करायला पाहिजे, कारण की न्याय मिळाला आहे सध्यांना. ठीक आहे. तर बघा, यामध्ये आता ऑफलाईन ऑनलाईन होणार नाही सीबीटीवर, तर ऑफलाईनच ही एक्झाम 2026 ची होणार आहे. परंतु याच्यामध्ये जुलै 2027 नंतर जर जी आर काढला की सीबीटी पद्धतीने होऊ शकेल तर मग काही गॅरंटी नाही, पण ही एक्झाम ऑफलाईनच पद्धतीने व्हायला पाहिजे, कारण की भ्रष्टाचार आणि पेपर फुटीचं प्रकरण लक्षात घेता ऑफलाईन एक्झाम हे सोयीस्कर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने होऊ शकते, असू शकते. तर बघा, यामध्ये पुढे दिलेलं आहे, गट क सेवा संयुक्त परीक्षा 2026 पूर्वी घोषित केलेल्या 27 सप्टेंबर 2026 ऐवजी आता सुधारित दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी महाराष्ट्र गट सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2026 27 डिसेंबर 2026 रोजी घेण्यात येईल. आता बघा, 27 सप्टेंबरला होणारी ही परीक्षा गट क महाराष्ट्र सेवा संयुक्त परीक्षा जे एमपीएससी आपली हे 25 ऑक्टोबरला होणार आहे आणि गट क सेवा मुख्य जे संयुक्त परीक्षा आहे ही 27 डिसेंबर 2026 रोजी होणार. ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि इथे दिलेल्या उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र गट सेवा पूर्व परीक्षा 2026 करता उमेदवारांना अर्ज सादर करण्याची म्हणजे अर्ज स्वीकारण्याच्या दिनांकास खालील मुदतवाढ आता देण्यात आली. तर मुदतवाढ पहा काय देण्यात आली, मुदतवाढ आपण पाहूया. जी डेट आता आपली किती आजची डेट होती, लास्ट डेट जी आहे तर आजच्या तारखेची होती, म्हणजे 17 जुलै 17 जुलै होती. तर आता ही जी डेट आहे बघा, अर्ज करण्याचा अंतिम दिनांक दिलाय 31 जुलै पर्यंत आहे, अर्ज करू शकता. आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक 3 ऑगस्ट पर्यंत आहे. तर आता तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत बंद करण्यात आली असून उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीने म्हणजे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, युपीआय शुल्क भरणे आवश्यक आहे. आता जे आपले जे परीक्षा जे चलनाद्वारे होती बँकमध्ये भरते, आता पद्धत तुम्हाला बंद करण्यात आली, तर लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इथे जिल्हा केंद्र निवड आहे. महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 प्रचलित पद्धतीने ऑफलाईन ओएमआर आधारित राज्यातील 37 केंद्रावर घेण्यात येईल. त्यानंतर आहे, नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करताना जिल्हा निवड करणे आवश्यक आहे. आता पहिले जिल्हा निवड जे ऑप्शन होता तो नव्हता, पण आता इथे दिलेला आहे, तर जिल्हा निवड करणे आवश्यक आहे, तर जिल्हा निवडायचा आहे तुम्हाला. त्यानंतर महाराष्ट्र गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करिता यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांनी जिल्हा केंद्राची निवड करण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये माय अकाउंट सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तर तुम्हाला कसं जायचं आहे, मी बटनावर जा, त्यानंतर सेंट्रल सिलेक्शन बटनावर जा, क्लिक करून इच्छित जिल्हा केंद्राची निवड करून अप्लाय आणि नंतर सबमिट बटनावर क्लिक करा. म्हणजे वरील प्रमाणे जिल्हा केंद्र निवडीची जे कार्यवाही आहे ते दिनांक आता 19 जुलै पासून, म्हणजे आजची तारीख आहे आता आपली शुक्रवार 17, म्हणजे 19 तारखेपासून हे चालू होणार आहे. तर 31 जुलै पर्यंत म्हणजे तुम्हाला तुमचं जिल्हा केंद्र तुम्हाला निवडता येणार आहे. ओके, तर फक्त जिल्हा केंद्राची निवड करणाऱ्या उमेदवारांनी पुन्हा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. ओके, ज्यांनी परीक्षा शुल्क भरले त्यांच्यासाठी आवश्यक नाही, पुन्हा भरण्याची गरज नाही. त्यानंतर आहे वरील प्रमाणे जिल्हा केंद्र निवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जामध्ये दिलेल्या पत्रव्यवहाराचा पत्ता, करस्पॉन्डंट ऍड्रेस विचारात घेऊन परीक्षेचे ठिकाण निश्चित केले जाईल. जर तुम्ही जिल्हा केंद्र जर तुमच्या पद्धतीने निवडले नाही तर मग तुमच्या ऍड्रेसच्या जवळपास जर एखादी केंद्र जर असेल तर त्या केंद्राच्या जवळपासचा एखादी जिल्हा तुम्हाला परीक्षा केंद्र म्हणून, सेंट्रल म्हणून तुम्हाला नियुक्ती त्या ठिकाणी परीक्षेसाठी केल्या जाईल. ओके, त्यानंतर काही माहिती अजून थोडी बघा, यामध्ये दिलेलं आहे एखादे जिल्हा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर ते जिल्हा केंद्र निवडीच्या उमेदवारांची बैठक व्यवस्था जवळच्या दुसऱ्या केंद्र, म्हणजे जर बैठक व्यवस्था जर कंप्लीट झाली असेल, संख्या जास्त झाली असेल तर नंतर मग पर्यायी उपाय तुम्हाला दुसऱ्या केंद्रावर तुमची परीक्षेसाठी निवड करण्यात येईल. त्यानंतर एकदा निवडलेले अथवा आयोगाने निश्चित केलेला केंद्र, परीक्षा उपकेंद्र यामध्ये बदल करण्याची विनंती कोणतेही कारणास्तव करण्यात येणार नाही. म्हणजे तुमच्या पद्धतीनं एक वेळा तुम्ही केंद्र जर निवडलं तर डबल तुम्हाला पुन्हा संधी मिळणार नाही केंद्र निवडण्याची. वरील अतिरिक्त मूळ जाहिरातीमधील अटीवर शर्तीवर कोणताही बदल नाही. म्हणजे हे सर्व माहिती आता ग्राह्य आहे. तर त्यामुळे मित्रांनो, आता जे विद्यार्थी ज्यांनी केंद्र निवडलं नाही त्यांनी केंद्र निवडून घ्या, आणि ज्यांनी फॉर्मचं शुल्क भरलं नाही त्यांनी फॉर्म भरून घ्या. आणि अजून फॉर्म 31 जुलै पर्यंत लास्ट डेट आहे, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची इच्छा आपल्याला अधिकारी व्हायचं त्या विद्यार्थ्यांनी 16 जुलै पासून तर आता 31 जुलै पर्यंत आपल्याला फॉर्म भरण्याची अजून मुदतवाढ देण्यात आलेली आहे, भरून टाका. ओके, अशा जाहिराती संदर्भात अपडेट जी माहिती आहे ते आपल्या चॅनलवर उपलब्ध होणार आहे. तर प्रत्येक वेळेस तुम्हाला ही माहिती जे अशा वेळी जे येणारी माहिती आहे तर तुम्हाला मिळत राहणार. चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा, माहिती आवडल्यास शेअर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत सुद्धा पोहोचवा, कारण की डेट वाढलेली आहे. ओके, चला मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये अजून भेटूया. मी अमित आडी इथंच थांबतो. धन्यवाद मित्रांनो.